नमस्कार मित्रांनो, मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे। आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव आहे द्राक्ष वनस्पती। आजचा व्हिडिओ द्राक्षाच्या रोपावर आधारित आहे। यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरी द्राक्षे कशी लावू शकता आणि त्यातून तुमच्या बागेत सौंदर्य आणि फळे कशी मिळवू शकता। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल। तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा। चला तर मग द्राक्ष रोपाची संपूर्ण ओळख आणि काळजी या विषयावर व्हिडिओ सुरू करूया। भांडीमध्ये द्राक्षे कशी वाढवायची। कंटेनरमध्ये द्राक्षे वाढवणे हा बाल्कनी किंवा पॅटिओसारख्या लहान जागेत ताज्या फळांचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। इतकेच काय, तुम्ही सेंद्रिय कापणीपासून वेल देखील बनवू शकता। कुंडीत द्राक्षे कशी वाढवायची ते पाहूया। एक भांडे निवडणे। कंटेनरमध्ये द्राक्षे वाढवण्यासाठी एक मोठा आणि मजबूत कंटेनर निवडा जो या जोमदार वेलीला आधार देऊ शकेल। किमान 16 ते 18 इंच खोल आणि 18 ते 24 इंच रुंद असलेले 15 ते 20 गॅलन भांडे पुरेसे आहे। एका लहान आकाराच्या भांड्यापासून सुरुवात करा आणि नंतर मोठ्या आकारात वनस्पती पुन्हा करा। कंटेनरसाठी द्राक्षाच्या सर्वोत्तम जाती। सर्वोत्तम पर्याय म्हणजे बागेच्या केंद्रात जाणे आणि भांडीमध्ये आणि आपल्या हवामानात चांगली वाढू शकणारी विविधता मागणे। तुम्ही निवडू शकता अशा द्राक्षाच्या अनेक जाती आहेत। रोगांना प्रतिरोधक आणि तुमच्या झोनमध्ये चांगली वाढू शकणारी विविधता निवडणे आवश्यक आहे। तथापि, आपण कंटेनरमध्ये जवळजवळ कोणतीही विविधता वाढवू शकता परंतु पिक्सी सारखी बटू द्राक्षाची लागवड केल्याने आपल्याला एका भांड्यात द्राक्षाचे वेल प्रशिक्षण देण्याच्या त्रासापासून वाचू शकते। कंटेनरमध्ये द्राक्षे लावणे। द्राक्षेची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ वसंत ऋतू किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस आहे। यावेळी लागवड केल्याने झाडाला दमवून पडता सर्व हंगाम वाढण्यास मदत होते। परंतु जर तुम्ही दममुक्त उष्णकटिबंधीय हवामानात राहत असाल तर द्राक्ष वेली लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ हिवाळा आहे। छत्री निफेन प्रशिक्षण मेथो। द्राक्षाच्या वेलीला वाढण्यासाठी प्रशिक्षण आणि समर्थन आवश्यक आहे। पॉटमध्ये द्राक्षे वाढवताना लाकूड किंवा प्लास्टिकच्या उंच हलक्या वेलींची निवड करणे चांगले। तुम्ही त्यासाठी ट्रेली देखील करू शकता। द्राक्षाची वेल लांब वाढते आणि त्याला आधार आवश्यक असतो। तुमच्याकडे आर्बर किंवा पेरगोलासारखी रचना असल्यास ते अधिक चांगले होईल। द्राक्षांचा वेल खांबावर किंवा फॅन ट्रेलिससारखे काहीतरी प्रशिक्षित करा। तुम्ही अंब्रेला निफेन ट्रेनिंग मेथडच्या मदतीने वेलला खांबावर आधार देऊ शकता। भांडीमध्ये द्राक्षे वाढवण्यासाठी आवश्यकता। स्थानपद। सनी, उबदार आणि कोरडे ठिकाण निवडा। जर तुमच्या जागेला दुपारच्या वेळी सावली मिळत असेल तर झाड अजूनही चांगले काम करेल, परंतु कमीत कमी 5 ते 6 तास सूर्यप्रकाश आवश्यक आहे। झाडाला ओल्या, सावलीत आणि कमी वारा नसलेल्या ठिकाणी ठेवणे टाळा कारण ते बुरशीजन्य रोगांना उत्तेजन देते आणि द्राक्षाच्या वेलीला त्याच्या सभोवताल चांगली हवा परिसंचरण आवश्यक असते। माती। कंटेनरमध्ये द्राक्षे वाढवताना जड बागेची माती वापरू नका। त्याऐवजी हलके पॉटिंग मिक्स वापरा जे सैल, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगले निचरा होईल। पाणी देणे। माती किंचित ओलसर ठेवण्यासाठी नियमितपणे आणि खोलवर पाणी द्या परंतु जास्त पाणी देणे टाळा। ओलसर माती रोपासाठी हानिकारक असू शकते। निषेचन। झाडाला वेळोवेळी जुने खत किंवा कंपोस्ट खत घाला। पहिल्या वर्षी
आप वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात सामान्य उद्देश खत सह वनस्पती सुपिकता शकता। पुढील वर्षापासून फुलांच्या कळ्या दिसू लागल्यावर रोपाला नायट्रोजन कमी परंतु पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असलेल्या खतासह खत घालण्यास सुरुवात करा। उष्ण कटिबंधात द्राक्षे पिकवणे। द्राक्षे ही खरोखर समशीतोष्ण फळे आहेत, परंतु त्यांच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय दोन्ही प्रदेशात घेतले जाऊ शकतात। अतिशय कडक उन्हाळा किंवा आर्द्रता नसलेले समशीतोष्ण हवामान झोन द्राक्षवेली वाढवण्यासाठी इष्टतम आहेत। भारत आणि ब्राझील हे दोन उष्णकटिबंधीय देश जगातील सर्वात मोठ्या द्राक्ष उत्पादकांपैकी एक आहेत। येमेन, थायलंड, पेरू आणि टांझानियासारखे इतर उष्णकटिबंधीय देश देखील द्राक्षे उत्पादन करतात, परंतु थोड्या प्रमाणात। याचा अर्थ जर तुम्ही उष्णकटिबंधीय हवामानात राहत असाल तरीही तुम्ही द्राक्षे वाढवू शकता। तुम्हाला फक्त तुमच्या क्षेत्रात यशस्वीपणे वाढणारी योग्य विविधता शोधण्याची आवश्यकता असेल। तरीही उष्णकटिबंधात खूप जास्त आर्द्रता असलेले किंवा अतिवृष्टी असलेले क्षेत्र द्राक्षाचे वेली वाढवण्यासाठी कमी योग्य आहे, आणि जर तुम्ही अशा प्रतिकूल वातावरणात राहत असाल तर तुमच्या रोपाला नियमितपणे बुरशीजन्य रोगांचा सामना करावा लागेल आणि तुम्ही त्याची अधिक काळजी घ्यावी लागेल। याशिवाय तुम्हाला मिळणारी फळे कमी दर्जाची असण्याची शक्यता आहे। परागण। कंटेनरमध्ये द्राक्षे वाढवताना तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की बहुतेक द्राक्षांच्या जाती स्वयंसुपीक आहेत आणि स्वतःच फळे देतात। तथापि फुलांच्या वेळी झाडाला हलक्या हाताने हलवल्यास चांगले उत्पादन मिळते। मल्चिंग। द्राक्षवेलीला जमिनीवर उगवल्यावर मल्चिंगची आवश्यकता असते। मातीतील पाण्याचे जास्त बाष्पीभवन टाळण्यासाठी आणि तापमानातील चढउतारांपासून मुळांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही भांड्यात पाईन झाडाची साल, कंपोस्ट किंवा खडे टाकून अशा प्रकारे ते छानही दिसेल पालापाचोळा करू शकता। ओव्हरविंटरिंग। कठोर हिवाळा असलेल्या हवामानात आपल्याला वनस्पतीचे संरक्षण करावे लागेल। यासाठी तुम्हाला सुप्त द्राक्षाची वेल त्याच्या आधारावरून काढून टाकावी लागेल आणि घरामध्ये उबदार जागेत ठेवणे सुरू करावे लागेल। तसेच या काळात पाणी पिण्याची कमी करा आणि कोणत्याही खताचा वापर टाळा। रोग आणि कीटक। रोगांमध्ये बुरशीजन्य रोग जसे की काळे डाग आणि पावडर बुरशी विशेषतः कोरड्या आणि उबदार हवामानात शक्य आहे। कीटकांमध्ये ॲफिड्स सारख्या सामान्य बाग कीटकांवर लक्ष ठेवा। जपानी बीटल, पतंग आणि सुरवंट देखील एक समस्या असू शकतात। द्राक्षांची छाटणी। लागवडीनंतरच्या पहिल्या काही महिन्यात वाढत्या हंगामाच्या समाप्तीपर्यंत झाडाची छाटणी करू नका आणि त्याला मुक्तपणे वाढू द्या जेणेकरून वनस्पती एका भांड्यात चांगले स्थापित होईल आणि त्यास मजबूत रूट सिस्टम विकसित करू द्या। हिवाळ्याच्या उत्तरार्धात ते वसंत ऋतूच्या सुरुवातीस सुप्तावस्थेत वाढीची छाटणी करा म्हणजे फक्त 2 कळ्या राहतील। कळ्या खोडावर लहान प्रोट्रसन्स असतात। ही जड रोपांची छाटणी करणे खूप जास्त वाटू शकते, परंतु वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात या प्रत्येक कळ्या नवीन फांद्यामध्ये वाढतात। पहिले वर्ष वेलीला तुमच्या ट्रेलिसचे अनुसरण करण्यासाठी किंवा छाटणी आणि बांधणीसह स्टॅक करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी समर्पित करा। कंटेनरच्या मर्यादित जागेमुळे मुख्य खोडापासून फक्त 1 किंवा 2 फांद्या वाढवण्याचा प्रयत्न करा। तसेच ट्रेलीपासून दूर जाणाऱ्या कोणत्याही धावपटूची छाटणी करा। सर्वात महत्त्वाची छाटणी ही असेल जी तुम्ही हिवाळ्याच्या उत्तरार्धात कराल जेव्हा झाडाची पाने गळतात, ज्यावर फळधारणा अवलंबून असते। तुम्हाला उन्हाळ्यात छाटणीही करावी लागेल। जरी ते हलके आणि बिनधास्त असले पाहिजे, फक्त चिमटे काढणे आणि छाटणे। टीप: 2 वर्षांहून अधिक जुने द्राक्षाचे लाकूड फळ देत नाही, म्हणून तुम्हाला सर्व जुन्या फांद्या काढून टाकाव्या लागतील। द्राक्षे काढणी। तुमची द्राक्षाची लागवड किमान 2 ते 3 वर्षांची झाल्यावर काढणी करावी। साधारणपणे
द्राक्षे ऑगस्टच्या शेवटी ते ऑक्टोबरच्या अखेरीस केव्हाही पिकतात. नेमके जेव्हा ते विविधतेवर आणि हवामानाच्या प्रकारावर अवलंबून असते ज्यामध्ये तुम्ही ते वाढवत आहात. तुमची द्राक्षे कापणीसाठी तयार आहेत की नाही हे शोधणे म्हणजे त्यांची चव घेणे. जर ते गोड आणि छान चव असेल तर ते निवडा. जर ते नसेल तर त्यांना आणखी काही दिवस सोडा. एकदा द्राक्षे त्यांचा रंग बदलू लागल्या की त्यांना योग्य प्रकारे पिकायला साधारणतः 1 ते 3 आठवडे लागतात. किती वेळ विविधतेवर आणि हवामान किती चांगले आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे आता तुम्हाला घरी द्राक्षे कशी वाढवायची हे समजले असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा. अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा. फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमची रोपटी तुमच्या घराची शोभा तर वाढवेलच पण तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा आणि फळे देखील देईल. हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे. चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू. तोपर्यंत बाय मित्रांनो. हॅपी गार्डनिंग.